मालाडमध्ये रामनवमी निमित्त शोभायात्रा काढण्यात आलेली आहे। मालाडमध्ये रामनवमी निमित्त शोभायात्रा काढण्यात आलेली आहे। मुंबईतल्या मालाडमध्ये देखील रामनवमीचा उत्साह आणि इथल्या देखील राम मंदिरामध्ये शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं। माझे सहकारी गिरीश गायकवाड आपल्याला सविस्तर माहिती देतील। गिरीश, नक्कीच सुमित, मी सध्या मुंबईच्या मालाड परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी सध्या रामनवमीची धूम आपल्याला पाहायला मिळते। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। कशा पद्धतीने रामनवमीचा जो उत्साह आहे तो सध्या सर्वत्र अनुभवायला मिळतोय, पाहायला मिळतोय। बाजूलाच पठाणवाडी आहे आणि गुढीपाडव्याला जो काही तणाव निर्माण झाला होता त्यानंतर आता पोलिसांनी दखल घेतल्याचं चित्र स्पष्टपणे पाहायला मिळतंय। पोलिसांच्या बंदोबस्तात ही रॅली, ही शोभायात्रा काढली गेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे ट्रॅफिकचं डायव्हर्जन आहे ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतंय। कारण स्टेशन रोडला ही सगळी रॅली निघते, संध्याकाळची वेळ झालेली आहे, त्यामुळे कुठेही वाहन चालकांना गैरसोय होऊ नये याची देखील पावलोपावली दखल पोलिसांकडून घेतली जाते। आपण पाहतोय की महाराष्ट्राच्या ठिकठिकाणी विविध भागांमध्ये अशाच पद्धतीने रामनवमीचा जोश जल्लोष पाहायला मिळतोय, पण याला कुठेही गालबोट लागू नये यासाठी महाराष्ट्र पोलीस ॲक्शन मोडवर आहे आणि मुंबईचं चित्र देखील काही वेगळं नाही आहे। या ठिकाणी सुद्धा पठाणवाडी अगदी डाव्या बाजूला आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय की पोलिसांचा मोठा फौजफाटा लागलेला आहे आणि संपूर्ण पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये, तगड्या बंदोबस्तामध्ये ही शोभायात्रा, मिरवणूक या ठिकाणून काढली जाते। हिंदू संस्कृतीचं या ठिकाणी होतं आणि मग गोळवळकर गुरुजी असू द्या, प्रभू श्रीरामांची मोठी मूर्ती असू द्या किंवा मग छत्रपती शिवाजी महाराजांचा गुणगौरव असू द्या, तो सुद्धा या ठिकाणी अनुभवायला मिळतोय। महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, हिंदूंची जी संस्कृती आहे तिचं एक चित्रण या ठिकाणी होतोय, पण मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो सध्या पाहायला मिळतोय। कारण जी काही घटना मागच्या काही काळामध्ये घडली होती तशी कुठलीही घटना घडू नये याची पावलोपावली दखल सुद्धा पोलिसांकडून घेतली जाते। सुमित, नक्कीच तर आपण हे दृश्य बघतोय मालाडमधली आहेत। मालाडमध्ये देखील रामनवमी निमित्त शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। लेझिमच्या तालावर ही शोभायात्रा सध्या निघालेली आहे। तर देशभरामध्ये रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय। रामनवमी निमित्त मुंबई, पंढरपूर, अयोध्या, नागपूरसह शिर्डी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी करण्यात आलेली आहे। तर अयोध्येमध्ये ज्यावेळेला सूर्यतिलक होत होतं त्यावेळेची आपण ही दृश्य बघतोय। तर मुंबईमध्ये देखील रामनवमीचा हा उत्साह वडाळ्यातल्या मंदिरामध्ये, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातली देखील ही दृश्य आपण बघतोय। शिर्डीमध्ये पाळणा हल्लाय आणि नागपूरमध्ये देखील तोच जल्लोष, उत्साह रामनवमीच्या निमित्तानं आज अनुभवायला मिळाला आहे।